रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी विक्रम गोखले स्वागत करतो आहे. मित्रांनो, परमेश्वराची पूजा करण्याचे अनेक मार्ग असतात. कलेच्या प्रांतामध्ये वावरणारी माणसं आपापल्या पद्धतीने परमेश्वराकडे पाहतात, त्याची पूजा मानतात. संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वरांची पूजा करणारा आणि अत्यंत सुरेल म्हणून आपली गायकी सिद्ध करताना तो परमेश्वराची आराधनाच करत असतो, याच्यावर माझा विश्वास आहे. अशाच एका अतिशय सुरेल अशा गायिकेचा आज आपल्यासमोर इथे आयुष्याचा पट उलगडणार आहे. या गायिकेला आपण इथे बोलवण्यापूर्वी या गायिकेवरती जी चित्रफीत तयार केलेली आहे ती आपण पाहणार आहोत. देवकी पंडित आपल्या सुमधुर आवाजानं घराघरात पोचलेलं व्यक्तिमत्व. वयाच्या 9व्या वर्षापासून त्यांचा हा गायनाचा प्रवास सुरू झाला. पंडित वसंतराव कुलकर्णी, किशोरीताई आमोणकर, पंडित अभिषेकी आणि हळदणकर यासारख्या दिग्गजांकडे त्यांना शिकण्याची संधी मिळाली. अनेक मराठी हिंदी चित्रपट, मालिका, दूरदर्शन शिवाय अल्बम्स आणि सीडीज या माध्यमातून त्यांचा गायन आणि शास्त्रीय गायनाचा प्रवास 40 वर्षांपासून सुरू आहे. मोठमोठ्या संगीतकारांकडे त्यांना गायनाची संधी मिळाली, जसे झाकीर हुसेन, नौशाद, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे आणि अशोक पत्की. मालिकेच्या शीर्षक गीतांमुळे त्या रसिकांच्या मनामनात पोहोचल्या. अशा या रसिकप्रिय गायिका आणि संगीत दिग्दर्शिकेची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर मित्रहो, स्वागत करूया देवकी पंडित यांचं. देवकी, स्वागत. दुसरी बाजू हा कार्यक्रम तू पाहतेस असं तू मला म्हणालीस. हो, बघते ना. गुड. तेव्हा त्याबद्दल आता माहिती देत नाही. तुला इथे बसायचंय, मी इथे बसेन, तुला प्रश्न विचारेन, तू इथपर्यंत कशी पोचलीस हे तू सगळं सांगायचंस. पण त्यापूर्वी तू तुझं जे गणेशाचं नमन केलेलं आहेस ते तू म्हणायचंस आणि मग आपण प्रश्नावली तुझ्यासमोर मांडतो. जरूर. बस. गणपत विघ्न हरण गजानन गणपत विघ्न हरण गजानन विराजत चंद्रमा भाल गणपत विघ्न हरण गजानन गणपत विघ्न हरण एकदंत चतुर्भुजित आनंद कालन और गले
अष्टसिद्ध नवनीध मूषकवाहन विद्यावन्त ध्यान विशाला गणपत विघ्न हरण गजानन गणपत विघ्न हरण गजानन. वा, परमेश्वर तुला उदंड आयुष्य देव. सर्व सुरेल लोकांना परमेश्वराने उदंड आयुष्य देव अशी माझी प्रार्थना असते. देवकी, आता आपण आपल्या प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. तुझ्या जन्मापासून सुरुवात करूया. तू ज्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहेस त्याबद्दल नंतर आपण बोलूया, पण तिथपर्यंत पोहोचण्यापूर्वी तुझा जन्म कुठे झाला, घरची परिस्थिती, संस्कृती, संस्कार, वातावरण, आईवडील, भाऊ बहिणी, आणि नंतर मग शालेय कॉलेज शिक्षण वगैरे वगैरे करत मग आपण इकडे तू कशी वळलीस ते विचार. जन्म मी मुंबईचीच आहे, जन्म मुंबईचाच आहे. गिरगावात राहत असू आम्ही तेव्हा, आणि माझी आई पंडित जितेंद्र अभिषेकींची शिष्या होती, आणि वडील अर्थात गाणं त्यांना आवडायचं संगीत, परंतु आजोळ माझं सगळं संगीताचं आहे. तिकडनं मला संगीताचा वारसा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आजीही गात असे. आजीची मोठी बहीण ज्योत्स्ना भोळे, त्या तर प्रश्नच नाही. तर त्यामुळे संगीताच्या वातावरणातच मी म्हणेन की माझा जन्म झाला, आणि माझं पूर्ण लहानपण अतिशय समृद्ध असं संगीताच्या कुशीत गेलं असं म्हणतात त्या पद्धतीनेच. आणि खूप संगीताचे चांगले चांगले गायक ऐकले, संस्कार झाले साहित्याचे, नाटकाचे. ह्या सगळ्या ह्याच्यात वावरून थोड्याशा आपण ज्याला गाण्याविषयीच्या ज्या भावना आहेत किंवा श्रद्धा आहे ती तिथूनच कुठेतरी माझ्या मनात जास्त करून दृढ व्हायला लागली लहानपणीच. कारण पंडित जितेंद्र अभिषेकी आमच्या आजीकडे राहत असत जेव्हा ते नुकते मुंबईला आले होते तेव्हा. तर त्यामुळे त्यांचं गाणं मी पहिल्यांदा ऐकलं. केव्हा माझे पहिले सूर माझ्या कानावर जर आले असतील तंबोऱ्याचे तर ते पंडित जितेंद्र अभिषेकी माझे गुरुजींचे. आणि गाणं म्हणजे काय, या साधना म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी शब्दातनं न समजता ते कृतीतनंच त्यांनी दाखवून दिल्या. आणि त्या लहानपणीच मला समजलं की संगीत म्हणजे साधना, दुसरं काही असूच नाही शकत. तर हे संस्कार माझ्यावरती लहानपणी झाले. आणि माझी धाकटी बहीणसुद्धा सगळे संगीतप्रेमीच आहेत. प्रोफेशनली कोणी केलं नाही किंवा त्यांनी त्याच्यात पाऊल टाकलं नाही हा भाग वेगळा, परंतु सगळेजण आमच्या घरी कलाक्षेत्राची ह्यानं त्या प्रकारे जोडलेले गेले आहेत. माझी मावशी प्रफुल्ला ढाणूकर या फार मोठ्या पेंटर होत्या. त्याही संगीताच्या खूपच त्यांना संगीतावर प्रेम होतं आणि गाण्याकरता त्यांनी खूप केलं यंग संगीतकारांसाठी सुद्धा. मोगर आंगणेकर आमच्या घरातल्यासारखेच होते. तर त्यामुळे साहित्य, नाटक, संगीत तर आहेच. हे सगळ्याबरोबरच मी मोठी झाले. आणि माझ्या आठवणी ज्या आहेत लहानपणी त्या खूप मनाशी मी सांभाळून ठेवलेल्या आहेत. त्या म्हणजे संगीताच्याच आणि नाटकाच्या आणि कलेच्या, इवन पेंटिंग. म्हणजे खूप लहानपणी मी चित्र पाहत असे आणि मला कसं त्याला बघायचं, त्याला कसं ॲप्रिशिएट करायचं हे माझ्या मावशीने शिकवलं. की प्रफुल्ला ढाणूकर, की कसं पेंटिंगला एक्झिबिशनला 3 वर्षाच्या मुलीला घेऊन जाणं म्हणजे आता हास्यास्पद वाटतं, परंतु तेव्हा मी संस्कार आहेत. हो, तेव्हा मी बघत असे, नकळत काहीतरी होत असणार आतमध्ये नक्कीच. आणि त्यामुळे मी म्हणते की माझं बालपण खूप समृद्ध झालं. त्यानंतर मी शिकले. अर्थात 12वी नंतर मला सोडायचं होतं शालेय शिक्षण, परंतु खूप आईचा हट्ट होता, आग्रह होता, म्हणून मी ग्रॅज्युएशन केलं सेंट झेवियर्स कॉलेजमधून. विच ब्रांच? BA. आणि ते सुद्धा करायचं नव्हतं म्हणून BA, म्हणजे आणि काय करू शकले असते एखाद वेळेस, परंतु गाणंच करायचं होतं. आणि मी बाकीच्या गोष्टीमध्ये कशाला आता वेळ घालू असं कुठेतरी वाटायला लागलं मला. परंतु मी केलं ग्रॅज्युएशन, तेही झेवियर्समधनं अशासाठी की म्हणजे हा विचारसुद्धा संगीताचाच होता की IMG इंडियन म्युझिक ग्रुप म्हणून खूप
तिथे सक्रिय आहे. संगीताच्या क्षेत्रामध्ये खूप त्यांनी 25 वर्ष काम आहे त्यांचं. म्हणजे कॉन्सर्ट्स पण आहेत, त्यांची स्वतःची लायब्ररी त्या काळात असे मोठ्या मोठ्या गाणाऱ्यांची स्पूल्स आणि कॅसेट्स. तर त्या अट्रॅक्शनमध्ये मी ते कॉलेज जॉईन केलं की मला हे सगळं करायला मिळणार आहे, जे कदाचित दुसऱ्या कॉलेजेसमधनं किंवा दुसरीकडे गेले तर नाही मिळायचं. तर आणि तेव्हा अर्थात वसंतराव कुलकर्णी, पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे मी गाणं शिकतही होते, थोडं बाहेर गायलाही लागले होते. हो, मी 9व्या वर्षी त्यांच्याकडे शिकायला गेले आणि त्या अगोदर थोडं थोडं गात असे, परंतु हे काय खरं नाही असं म्हणून आई मला घेऊन गेली वसंतराव कुलकर्णींकडे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही घ्या हिला, कसंही ओरडा मारा काही करा, पण हिला संगीत आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे, तिला तुम्ही शिकवा, तिला संगीतातलं ज्ञान आणि थोडंसं समज आली पाहिजे, तिथपर्यंत आलं तरी खूप आहे. तर ही कुठेतरी मला असं वाटतं तिला असं नाही वाटलं की हिला आता आपण गायला लावूया, ती गाते प्रोग्राम, ते बंद केलं तिने माझं, उलटच. या संदर्भात मला तुला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतोय, नंतर विचारतो. तुझा आधी हा सगळा इतिहास समजावून घेऊ. तर त्यामुळे मी लहानपण ह्याच्याकडे खेळकर वृत्तीने बघण्यापेक्षा मला असं वाटतं मी खूपच नशीबवान आहे की मी अशा परिवारात माझा जन्म झाला, जे संगीताचे नुसते प्रेमी नाही पण त्याच्यावरती श्रद्धा असलेली सगळे आहेत आणि अभ्यासू लोक. अभ्यास आणि श्रद्धा की नाही हे फारच सुंदर गोष्ट आहे. ह्याच्या कोणी गाव किंवा कोणी लहान मूल जरी सुंदर गायलं तरी ॲप्रिशिएट करणारे किंवा त्याचं कौतुक करणारी नुसतं नव्हे तर ह्याला काय पुढे करायला पाहिजे असं सगळेच आमच्या घरी विचार करतात की नाही ह्याला शिकवलं पाहिजे. म्हणजे आत्तासुद्धा काही यंग माझे भाचे आहेत, त्यांची मुलं आहेत म्हणा की ते गात असतील तर नाही ह्याला आपण तबला शिकवला पाहिजे. तर हे जे आहे संस्कारात नाही, ह्याला चला बाहेर घेऊन जाऊया गायला असं न करता हे कुठेतरी आपल्याला शिकलं पाहिजे. हे ज्ञान आहे, ही विद्या आहे, ही जाणीव खूप माझ्याही मनात पहिल्यापासून जास्त घर करून बसली आणि मला संगीताची फक्त ज्ञान आणि विद्या ह्याचाच एक संदर्भ मनात एक त्याचं पक्क आहे की संगीत म्हणजे प्रदर्शन करण्यासाठी नव्हे किंवा ते आपल्याला काय येतं हे दाखवण्यासाठी नव्हे किंवा मी फार चांगली उत्तम गायिका हे दाखवण्यासाठी नव्हे. तर याविषयीच आता मी तुला एक प्रश्न विचारणार, पण तो प्रश्न विचारण्यापूर्वी आणि त्याच्याबद्दलचं तुझं मत ऐकण्यापूर्वी आपण एक छोटीशी देवकी विश्रांती घेणार आहोत. मित्रांनो, आपण एका अतिशय श्रेष्ठ गायिकेशी गप्पा गोष्टी करतो. एक थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही लवकरच परत येतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. गप्पा चाललेल्या आहेत देवकी पंडित यांच्याबरोबर. नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण गप्पा गोष्टी करतो देवकी पंडित या सुरेल गायिकेबरोबर. देवकी, लहान मुलांना ज्यांच्यावरती संगीताचे काहीही संस्कार झालेले नाहीत किंवा कुठल्याही कलेचे फॉर दॅट मॅटर संस्कार झालेले नाहीत, अशा वयामध्ये की 4, 5, 6, 7, 8, 10 काय असेल ते, अशा वयामध्ये जेव्हा रियालिटी शोमध्ये या मुलांना ढकललं जातं आईवडिलांच्या इच्छेखातर, कौतुकामुळे आणि खात्रीमुळे की आपल्या मुलाला सगळं येतं आहे, तर यामुळे पुढे काय होतं या मुलांचं, अशा तऱ्हेचं एक नाटक मी केलं होतं 2-3 वर्षापूर्वी. त्या नाटकाचं नाव होतं सारे गम, कहाणी छोट्या महागायिकेची. आणि छिन्न विछिन्न करणारं नाटक आहे ते लहान मुलांना. पण ते आजच्या जमान्यातल्या आईवडिलांना त्यांना ते पाहिजे असते की टेलिव्हिजनवर आपलं मूल दिसलं पाहिजे. ग्लॅमर. ह्या सगळ्या प्रकाराबद्दल तुझं काय मत आहे? मला असं वाटतं लहान मुलांना पहिलं म्हणजे संस्कार हवेत गाण्याविषयी. संस्कारांपेक्षा सुद्धा मी म्हणेन त्यांना थोडंसं त्या संगीताला किंवा कुठल्याही कलेच्या क्षेत्रामध्ये एक्सपोजर पाहिजे की त्यांनी कधीतरी कोणाचं तरी मैफिल ऐकायला गेली पाहिजे. हा, म्हणजे संस्कार आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसताना केवळ आवाज सुंदर आहे किंवा थोडंसं काहीतरी ऐकून माणूस गातो किंवा लहान तो मूल गात आहे त्यामुळे तो मोठा गाणारी होणार किंवा महागायक काय आपण म्हणतो तसं होणार, तर ते चुकीचं आहे. 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही जो आनंद जो भाग आहे कलेतला तो अनुभवायलाच दिला नाही मुलाला. आणि खऱ्या अर्थाने मोठं होण्याकरता जो रस्ता आहे तो रस्ताच छोटी मुलं विसरून जातात. कारण कॉम्पिटिशन जी गोष्ट आहे ती
आहे, म्हणजे आपण पुढे जाऊन कॉम्पिटिशनच असते जर तुम्ही व्यावसायिक ह्या ह्याच्यात आलात तर. परंतु कलेचं मला वाटतं हा गुण असा आहे की तुम्ही स्वतःशी कॉम्पिटिशन करत असता, तुम्ही स्वतःला जास्त अजून त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळावं याचा प्रयत्न तुम्ही स्वतःशीच कम्पीट करत असता. ते न करता जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी करता तेव्हा पहिलं ती बाह्य होऊन जाते कला. जी खरं अंतर्मुख करणारी कला आहे ती न होता तुम्ही त्याला ह्याच्याशी त्याला कम्पेअर करणं इथूनच सुरू करता. तिथेच कला जाते मला वाटतं. मी म्हणेन कला राहतच नाही तिथे. मग तिथे फक्त ग्लॅमर आणि कॉम्पिटिशन राहते. त्यामुळे त्याच्याविषयी संगीताबद्दल त्याला जवळ करून बोलणं किंवा कुठल्याही कलेला कॉम्पिटिशन ह्या ह्याच्यातनं बोलणं चुकीचं आहे. कारण तिथे कलाच राहत नाही, तिथे राहते ती कॉम्पिटिशन. म्हणजे फक्त स्वर हे त्याचं साधन आहे किंवा एक गाणी 4 गाणी गाऊन हा मोठा का तो छोटा हे ठरवणं हे कलेचं कामच नाही आहे. क्वचित एखादा सक्सेनासारखा मुलगा, मी जेव्हा त्याला वसंतराव देशपांड्यांच्या 1-2-3 गाणी गाताना ऐकलं तेव्हा तो वसंतरावांनी गायलेलं आहे ते तर घेतोच, पण त्याच्यात तो स्वतःची एक वेगळी भर घालतो. तेव्हा असं वाटतं की हा शिकणार आहे पुढे. अर्थात ते जर गुण आईवडिलांना दिसले तर त्यांनी चांगल्या गुरुकडे पाठवावं. म्हणजे त्याला 4 मार्ग मोकळे होतील की कसं करायला हवं. कारण संगीत कलेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या गोष्टी घराण्याच्या मार्फत जो अभ्यास झालेला आहे सुरांचा, लयीचा, तालाचा, रागदारीचा, रागस्वरूपांचा, तो अभ्यास झाल्याशिवाय तुम्ही एक समृद्ध गायक होऊ नाही शकत. आणि जेव्हा तुम्ही त्या बाजूला त्यांना नेतही नाही, त्यांना ती बाजू दाखवतही नाही, त्यांना गाणं म्हणजे संगीत म्हणजे फक्त 4 गाणी गाऊन कॉम्पिटिशन किंवा प्रोग्रॅम्स करणं इथपर्यंत सीमित न ठेवता त्यांना जर ती पूर्ण दालनं उघडली आणि सांगितलं की हे बघा एवढं सुंदर म्युझिकचं विश्व आहे संगीताचं, त्याच्यामध्ये तुम्ही जा, शिका म्हणजे अगदी बसून सारेगम नव्हे, त्याचा आनंद घ्या. जर का कलागुण असतील त्या मुलामध्ये तर तो ते उचलणारच. पण त्याला तुम्ही संधीच दिली नाही, तुम्ही त्या मुलाला संधीच दिली नाही की त्यांनी स्वतःला समृद्ध करावं. तर ते करण्यासाठी गुरुचा हात आपल्या वरद हस्त असणं माझ्या मते खूप महत्त्वाचं आहे. आणि तो गुरु कुठल्याही स्वरूपात असू शकतो. असं नाही की बसूनच तुम्ही 4 स्वर शिका, परंतु तुम्ही जर शिकण्याची वृत्तीच त्या मुलामध्ये निर्माण नाही केली तर मग तो तिथपर्यंतच त्या ग्लॅमरमध्येच अडकणार. थोडंफार अन्याय आहे असं मी म्हणेन. कॉम्पिटिशन एक गंमत म्हणून आम्ही सुद्धा लहानपणी भाग घेतलेला आहे. म्हणजे गंमत सांगायचं म्हणजे वसंतराव कुलकर्ण्यांकडे शिकत असताना मी कुठल्या तरी शाळेतल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन पहिलं बक्षीस मिळून आल्यानंतर मला खूपच असं वाटलं की मी ग्रेटच गाणारी आहे. मला लगेच दुसऱ्या क्षणी त्यांनी सांगितलं, अच्छा म्हणजे इतके वाईट होते का गाणारे सगळे की तुला पहिलं मिळावं. तर हे व्हायला हवं. जे आपण क्रिटिसिझमला मुलांना आपण बंद करून टाकले की त्यांना जरा जरी थोडं तुम्ही क्रिटिसाइज करण्यापेक्षा थोडं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम जरी केलं की बाबा तुम्ही गाताय ते जरा एवढं काही चांगलं नाही आहे, खूप करण्यासारखं आहे, असं सांगितलेलंही आवडत नाही. म्हणजे कौतुक आणि फक्त तुम्हाला जिंकायचं आहे, म्हणजे काय जिंकायचं आहे मुख्य. म्हणजे मला असं विचारावं असं वाटतं की आम्ही जेव्हा गाणं प्रस्तुत करतो किंवा प्रोग्राम करतो, मैफिली करतो, तेव्हा कशासाठी करतो, म्हणजे काय जिंकायचं आहे. आम्हाला मनं जिंकायची लोकांची. सूर आमचा हे माध्यम आहे आणि या संगीताच्या किंवा त्या रागाच्या मार्फत तुमचं मन जिंकायचं. तुम्हाला त्यावेळेला 3 तासाची मैफिल ऐकताना आनंद वाटला पाहिजे, सगळं विसरलं पाहिजे जग. हे घडतं का? किंबहुना मी म्हणेन जे गातात कॉम्पिटिशन्समध्ये ते सुद्धा स्वतःला विसरत नाहीत. म्हणजे आम्हाला जे गुरूंनी दाखवलं आहे ते एवढंच की हे माध्यम आहे ज्याच्यातून तुम्ही स्वतःचा मीपणा, तुमचं अस्तित्व, तुम्ही सगळी सुखदुःख तर अर्थातच ते फारच छोटी गोष्ट आहे, परंतु ते सगळं विसरून जेव्हा तुम्ही त्या स्वरांच्या विश्वात जातात हे माणसाला आतून समृद्ध करतं. आणि जेव्हा तुम्ही मुलांना ती समृद्धीच देणार नाही म्हणताय, कुपोषित ठेवणार असं म्हणताय, तर मग आपण काय म्हणावं अशा पालकांना. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की कॉम्पिटिशन चुकीचं आहे किंवा ती होऊच नये, परंतु जेव्हा समृद्ध झाला असेल आतून वक्ती की मी शिकतोय, माझ्या डोक्यावरती गुरुचा हात आहे, ह्याच्यातनं नाही मिळालं ठीक आहे, गुरुजी मला शिकवत राहणार आयुष्यभर, हे ॲटलिस्ट मला असं वाटतं की ती मला म्हणजे आशीर्वाद होणार नाही निर्णय ऐकल्यानंतर, अजिबातच नाही. तर हा कुठेतरी पालकांनी विचार केला पाहिजे की आपलं मूल पहिल्यांदा व्यवस्थित गुरुकडे शिकतंय का, त्याला त्याच्याकडनं आशीर्वाद मिळतोय का, मार्गदर्शन मिळतंय का.
की हे तर चालूच राहणार. आई वडील आपले आई वडीलच असणार आहेत, आपण जिंकलो किंवा हरलो. तसंच गुरु आपले गुरुच असणार आहेत आणि आपल्याला ते मिळत राहणार आहे. तर ते मिळत राहिलं की आपण मग बाहेर जिंकलो काय हरलो काय. तुझ्याविषयी तुझ्याच क्षेत्रातले काही मान्यवर लोक काय बोलतात ते जरा आपण ऐकूया. 3-4 वर्षाची असेल देवकी. सगळी मुलं झोपून जायची आईवडिलांच्या मांडीवर आणि ही मात्र घट्ट मांडी घालून पुढे शेवटपर्यंत अख्खी रात्र जागून गाणं ऐकायची. मला असं वाटतं की संगीताचं स्वरांचं अनुष्ठान तिच्या मनात तेव्हाच मांडलं गेलं असलं पाहिजे. आणि तिची ही आवड, तिची संगीताबद्दलची ओढ तिच्या आईने व्यवस्थित जाणली आणि आईच्या मार्गदर्शनाखाली तिचं संगीताचं शिक्षण सुरू झालं. आमची उषाताई अतिशय शिस्तीत वाढवणारी, मुलांना शिस्तीच्या बाबतीत ती अत्यंत कडक. त्यामुळे तिच्या रियाजात ती तयार व्हायला सुरुवात झाली. आणि मला आठवतं लहानपणी आम्ही तिला विचारलं की देवकी तू कोण होणार मोठेपणी, तर आत्मविश्वासाने सांगायची मी ना गाणार, मी गायिका होणार. पंडित जितेंद्र अभिषेकी म्हणजे अभिषेकी बुवांकडे आम्ही एकत्र शिकत होतो 1988 पासून. आणि त्याच्यानंतर मी देवकीताईची संगत करायला लागलो हार्मोनियमची. अनेक मैफिलीतनं मी संगत केली आणि त्यात तेव्हापासून आत्ताच्या या प्रवासापर्यंत अनेक बदल त्यांच्या गायकीमध्ये मी पाहिलेले आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित बबनराव हळदणकर, पंडित वसंतराव कुलकर्णी, श्रीमती किशोरी अमोणकर अशा दिग्गज आणि मातब्बर हिंदुस्थानी राग संगीताचे जे गायक आहेत यांच्याकडे त्यांची तालीम झाली आहे. आणि आग्रा, जयपूर गायकीसारख्या कठीण गायकीचा अभ्यास तिने केलेला आहे. आणि त्या गायकीला प्रस्तुत करताना आपली एक कहन जे म्हणतो आपण की आपल्या आवाजातनं कसं ते गाणं मांडलं जातं याचा एक उत्तम अभ्यास तिने केला आहे. देवकीताईंचं गाणं मी खूप वर्षांपासून ऐकत आलो आहे. पण काही वर्षांपूर्वी माझ्यासाठी मी संगीतबद्ध केलेल्या एका सिनेमाचं गाणं त्यांनी गायलं. तेव्हा खरं म्हणजे माझी जास्त चांगली इंटरॅक्शन त्यांच्याशी सुरू झाली. आणि ते गाणं जरासं क्रोमॅटिक नोट्सवालं होतं, विचित्र सुरावट होती, कारण की त्या गाण्याची आवश्यकता तशी होती. आणि त्यामुळे मी खूप नोटेशन वगैरे असं लिहून घेऊन गेलो होतो. आणि एकतर देवकीताई गाणार म्हटल्यानंतर मला थोडंसं जास्त नीटनेटकं आपण असायला पाहिजे असं वाटलं होतं. पण त्यांनी नोटेशन एकदा बघितलं आणि बाजूला ठेवून दिलं आणि म्हणलं की नोटेशन नको, तू मला हे गाणं गाऊन दाखव. आणि मी जेव्हा गाणं गाऊन दाखवत होतो तेव्हा त्या गाण्यातले जे भाव ज्या पद्धतीने यायला पाहिजेत ते त्या टिपत होते आहे माझ्या लक्षात आलं. आणि नंतर त्यांनी जेव्हा त्या गाण्याचा टेक केला तेव्हा अगदी माझ्या मनात जे गाणं होतं ते मला त्यांच्या आवाजातून ऐकू आलं. देवकीताईंची आणि माझी ओळख खूप जुनी आहे, पण गेली काही वर्ष मी त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकते आहे, त्याच्यामुळे ती ओळख थोडीशी जास्त गहिरी आणि जवळीकीची आहे. आता त्या एक श्रेष्ठ कलाकार आहेत आणि उत्तम गुरु आहेत. चांगला गुरु भेटणं हे किती महत्त्वाचं आणि भाग्याचं असतं हे देवकीताईंमुळे कळलं. कारण की गुरु असा जो तुम्हाला त्या विषयाची गोडी निर्माण करतो, त्या मार्गावरून चालायचं कसं ते सांगतो, त्या मार्गावरून चालण्याची प्रेरणा देतो, त्यावरून चालण्याची युक्ती पण सांगतो. आणि हे सगळं देवकीताईंनी माझ्यासाठी केलं. रियाज कसा करायचा, सुराकडे कसं बघायचं, रागस्वरूप आणि चलन कसं सांभाळायचं, आणि ते सगळं हा सगळा अभ्यास सादरीकरणामध्ये कसा प्रत्यक्षात अंमलात आणायचं, या सगळ्या टेक्निकल बाबींबरोबरच सुरातलं निखळ सौंदर्य बघायला आणि अनुभवायला मला त्यांनी शिकवलं. ताल आणि लय दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ताल जे ठरलेले आहेत ते ठरलेले आहेत. लय आणि सूर याच्यामध्ये गफलत झाली तर काय म्हणता तुम्ही संगीतातले लोक? तालात तुम्ही बेताला झालात तर तो सर गया म्हणतात. सर गया सरकट म्हणजे गया. सरकट गया. आणि सुराला बेताला गेलं तरी एक वेळ अक्षम्य नाही आहे ते असं म्हणतात. अर्थात माझ्या दृष्टीने दोन्ही अक्षम्यच आहे, परंतु असं एक गमतीत म्हणतात की सूर गया तो पगडी और सर गया तो ताल गया तो सर. तर असं कुठेतरी जे
पूर्वीच्या माणसा हा, बरोबर कलाकारांचं आहे. म्हण. पण सुराला पक्क होण्याकरता गुरुजीने आपल्याला शिकवतात, परंतु लईला पक्क असणं याकरता काय करावं लागतं? मला वाटतं की लय आणि सूर हे काय दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. म्हणजे सुराला सुद्धा एक आपली एक प्रवाह असतो, प्रावाहिक असतो सूर. सूर असा काय नुसता, जरी तुम्ही स्ट्रेट नोट लावला असेल, जरी तुम्ही स्थिर स्वर लावला असेल, तरी त्याच्यामध्ये एक सजीवपणा येण्यासाठी तो प्रावाहिक असणं महत्त्वाचं असतं. नाहीतर तो नाही, मला आता असं हे विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा सुराला पकडून तुम्ही गात आहात, परंतु ज्या तालात तुम्ही गात आहात, मग तो 16 मात्राचा असो, 12 मात्राचा असो, 10, 6 कुठल्याही मात्रांचा असो, त्याच्यामध्ये त्या तालामध्ये गाताना लईचा मागे पुढे व्हायला लागलं तर ते होऊ नये म्हणून तुम्हाला ट्रेनिंग कसं दिलं जातं? अर्थात आम्हाला एकतर हाताने ताल द्यायला लागतो हां, की दुसऱ्याच्या तालावरती किंवा लईवरती मी अवलंबून नाही. म्हणजे पूर्वीची लोक जसं खरंच कधी असं असू नये हे वैयक्तिक खरंय, आयुष्यात सुद्धा. परंतु पूर्वीचे लोक म्हणजे आता मी बघितलंय आमच्या माई मोगूबाई कुर्डीकर, हो. त्या आमच्यासारख्या फार लहान कलाकारांना सुद्धा कधीतरी माईंनी शिकवत असत. म्हणजे भोगूबाईंच्या काही आठवणी विशेष असतील किंवा आणखीन कोणाच्या, तर त्या आपण जरूर ऐकूया. त्या पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया, त्याची गरज असते म्हणून. मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा. खूप छान बोलतायत त्या. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गप्पा गोष्टी चालू आहेत देवकी पंडित या सुरेल गायिकेबरोबर. मोगूबाईंच्याबद्दल तू सांगणार होतीस. मी ताईंकडे शिकत होते तेव्हा माई येत असत, म्हणजे तिथेच असायच्या. बऱ्याचदा आम्हाला कधीतरी ऐकत बसायच्या त्या आम्ही काय गातोय, पण आम्हाला थोडं त्यांचं दडपण असं असायचं की काही बोलतच नसत आणि शांतपणे एखादं एक वाक्य काहीतरी मध्येच यायचं. पण त्या खरोखर तपस्वीच होत्या. हो, तर प्रश्नच नाही. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं बोलणं, त्यांचे म्हणजे मी फार लहान आहे त्यांच्याविषयी बोलण्यात आणि मी फार कमी वेळ त्यांच्याबरोबर घालवला, हे तितकंच खरं आहे. पण जे काय आम्हाला त्यांनी थोडं थोडं शिकवलं, किंवा जे काय मुलांना ताई नसल्या किंवा रघु असेल, रघुनंदन पणशीकर, किंवा मी असेल, किंवा आणि कोण बाकी शिष्य, तर त्या डग्गा घेऊन शिकवत असत. माई डग्गा घेऊन आम्हाला बंदिशी किंवा राग शिकवताना डग्गा स्वतःच्या हाताने. त्यामुळे तेव्हा त्यांनी, मी खूप लहान होते त्यामुळे त्यांचं गाणं मी पूर्ण हे नाही करू शकले. अजूनही जमेल की नाही मला वाटत नाही, इतकं ते देवासारखं आहे त्यांचं गाणं. परंतु त्यांनी जे सांगितलं 2-3 गोष्टी, की लय आपल्या हातात असायला पाहिजे. मग तो तबला वाजवणारा जो काहीही वाजू दे, लय आपल्या हातात असली की मग तुम्ही निश्चिंत. म्हणजे हा एकच वाक्यामध्ये त्यांनी सगळंच सांगून दिलं. आणि गुरु भक्ती आणि सगळंच, म्हणजे आम्ही काहीच करू शकत नाही. जयपूर घराण्याचं काही ऐकवशील का? जरूर. मी तुम्हाला किंवा तुला पाहिजे ते नाही नाही जरूर ऐकवते, का नाही. मला जे मिळालंय ते मी तुम्हाला जरूर ऐकवते. यमनी बिलावल मधली एक तुम्हाला मी छोटास मध्यलयची बंदिश ऐकवते. आमच्या खासाबांची, अल्लादिया खासाबांची आणि सगळेच गातात. मला जी शिकवली, प्रेम गलिया नामे मोहे घेरी तब ते अल्हया बिलावल मध्ये यमन आणि हा यमनी बिलावल.
ह्या गाण्यामध्ये ते धून असते ना, धुनी म्हणतात तसं, ते हळूहळू तो राग इतका आपल्या मनावर परिणाम करत जातो की आपण धुंद होऊन जातो खरंच. आणि माईंचे जे स्वर आहेत ते माझ्या कानात अजून आहेत की इतकं भक्ती आणि बापरे बापरे, त्या वयात सुद्धा लहान 16 वर्षाच्या मुलीसारखा आवाज असणं आणि इतकं सुंदर आवाज आणि इतकं सुंदर विचार गाण्याविषयी आम्हाला काहीच मिळालं नाही. माईंच्या बद्दलची माझ्या वडिलांबद्दल आणि माईंबद्दल त्यांच्या भेटीबद्दल एक आठवण आहे, ती मी ह्याच्यात नाही सांगत, नंतर आपला इंटरव्ह्यू संपल्यानंतर सांगेन. विलक्षण डोळ्यात पाणी आणणारी ती हकीकत आहे. इतर जी गायकी तू आत्मसात केली, एक जयपूर, अल्लादिया खान साहेब, माईंच्याकडून ताईंच्याकडून वगैरे वगैरे, तुझं मूळ जे आहे घराणं, म्हणजे तू अभिषेकी बुवांच्याकडे शिकायला सुरुवात केलीस, तर त्यांचं घराणं कुठलं? ते आग्रा आणि ग्वालियर. हां. आणि मी सुरुवातीला पंडित वसंतराव कुलकर्ण्यांकडे शिकवते ते सुद्धा पंडित जगन्नाथ बुवा पुरोहितांचे शिष्य होते. आणि त्यामुळे सुरुवात जी माझी झाली ती आग्रा घराण्याच्या गायकीनीच झाली. परंतु तेव्हा मी परफॉर्म करत नव्हते, मी शिकत होते. आणि त्यानंतर तुम्हाला अलाउडच करत नसतील तरी मी खूप आधी लाईट म्युझिक गायलेले आहे. म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी तर मी ऑलरेडी मला बऱ्यापैकी गात असेल, म्हणजे प्रोफेशनली. जे आता मी विचार करते ते थोडंफार करायला नको होतं असं वाटतं, हेच करायला हवं होतं. परंतु ते असं काही घडलं की ही संधी येत गेली आणि मग हे आईने थांबवलं अर्थात, की आता हे बस, आता नाही करायचं, आता गायचं नाही बाहेर. हे आईने सुद्धा मला रोख केलं की शिकायला हवं. तर वसंतराव कुलकर्ण्यांकडे शिकले ते आग्रा घराण्याचं गाणं. त्यांनी खूप संस्कार केले, म्हणजे सगळ्यांचं गाणं ऐकवलं, प्रत्येक घराण्याच्या गाण्याचं गाणं स्वतः जाऊन सगळ्या शिष्यांना. तर तेव्हा ताईंचं सुद्धा खूप ऐकलं आम्ही त्या काळात. आणि त्यांच्या गाण्यावरती मला मॅग्नेटसारखा परिणाम झाला. सगळ्यांचाच होतो तसा. मला त्यातलं नाही फारसं कळणार किंवा बोलता येणार नाही, परंतु मला एक असं वाटतं की जयपूर घराण्यामधली जी गायकी आहे, जयपूर घराण्याची गायकी, त्याच्यामध्ये एका स्वरातून दुसऱ्या स्वरामध्ये केव्हा गेला, कसा गेला कळत आहे. त्याला मीन असं तुम्ही म्हणता, काय म्हणता? तर ते त्याची खासियत आहे का जयपूर घराण्याची? हो, मला असं वाटतं की त्या घराण्यांनी त्या वेळेला आपापल्या गोष्टी खासियत, म्हणजे आग्रा घराणं हे तालाला आहे असं म्हणतात, पण असं काही नाही आहे. तुम्ही जर उस्ताद शराफत हुसेन खासाबांचं गाणं ऐकलं किंवा ऑफकोर्स उस्ताद फैयाज खासाबांचं ऐकलं, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी, आता हे जे मी ऐकवलं तुम्हाला, तसंच खेम कल्याणची शराफत हुसेन खासाबांची वंदिश रेकॉर्डिंग मी ऐकलं आत्ताच तूर्त, त्याच्यामध्ये मला सगळ्या त्या गोष्टी दिसल्या. त्यामुळे आज मी जेव्हा असं खरंच आपण जेव्हा अभ्यास करायला जातो तेव्हा खरं आहे की काही घराण्यांनी त्यावेळेला तालावरती जास्त त्यांनी प्रभुत्व म्हणणार नाही, पण जास्त त्यांचं अट्रॅक्शन आणि त्याचं मांडणी सगळी तालाच्या अंगाने असायची. काही घराणी जसं पतियाला घराणं वेगळंच होतं. आता जयपूर घराण्यामध्ये दोन्हींचं खूप सुंदर सांगड आपल्याला दिसते, परंतु प्रत्येक घराण्यामध्ये ती गोष्ट तत्व म्हणून होतीच की मिंड ही आग्रा घराण्यामध्ये पण होती, किंवा ताल, स्वरविचार, रागविचार, रागस्वरूप, हे सगळे विचार सगळ्या घराण्यांमध्ये आहेत. फक्त त्याला कुणाला जास्त महत्त्व द्यायचं हे प्रत्येक गाण्यावरती आणि त्या घराण्यावरती अवलंबून होतं. तू आत्ता रियाज किती वेळ करतेस? मी सारखं करत असते, म्हणजे हो, मला असं म्हणजे किती तास असं बघत नाही, पण सकाळी पहाटे मी गायला बसते. ही माझं वैयक्तिक गोष्ट आहे, म्हणजे त्याचा काही संबंध नाही की त्यांनी काय फार मोठं घडेल असं नव्हे, पण ते माझ्या साधनेचा भाग आहे. आणि लहानपणी जेव्हा तू सुरुवात केलीस शिकायला, त्यावेळेला बुवा म्हणा किंवा आणखीन कोणी जे वसंतराव असेल, यांनी तुला किती वेळ रोज रियाज केला पाहिजे असं काही सांग? हे मी का विचारतो सांगतो. आज तुला ऐकणारी जी नव्या पिढीतली जी गायिका किंवा गायक होऊ इच्छिणारी जी तरुण मंडळी आहेत, त्यांना हे कळलं पाहिजे की इतकं सोपं नाही आहे, त्याच्यासाठी अभ्यास आहे, कष्ट आहेत. आता आवाज हा माध्यम आहे,
तुम्हाला किंवा तुमचं वाद्य काय असेल ते तुमचं माध्यम आहे, तुमचे स्वरविचार लोकांसमोर पोचावेत, तुमची रागाची मांडणी कळावी वगैरे. परंतु ते माध्यम तयार होण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला रियाज करावाच लागतो. कारण आवाज सुंदर असू शकतो, पण आवाज जर सुरेल ही त्याची नसेल, देणगी आहे. हा, परंतु आवाज जर सुरेल नसेल ना, मी त्याच्यामध्ये सूर जर आला नाही, तो सूर मिळवण्यासाठी रियाज करावा लागतो. म्हणजे लोक म्हणतात की हा सूर वर्ण आला आहे आणि मग त्यांनी कधीतरी मागच्या जन्मी खूप चांगला रियाज केला असावा असं मी म्हणे. पण रियाज केला असणार निश्चितच, कारण ते इथे आल्यानंतर नाही केला तर तो गंबूनही बसतो आपण. तर मला असं म्हणायचं की संगोपन म्हणूया आपण. आवाज मिळणं ही तर त्यांनी दिलेलंच आहे, म्हणजे निसर्गाने दिलेली गोष्ट आहे. पण त्या आवाजाला समजावून घेणं स्वतः खरं आणि त्याच्यावर संस्कार करणं यासाठी अभ्यासाची जी गरज आहे. प्रश्नच नाही. कारण प्रत्येक आता रागदारी संगीत गायचं म्हणजे सुराचं अजून तुम्हाला सखोल ज्ञान पाहिजे. कारण तुम्हाला दैवत कोमल भैरवचा लावायचा आहे, पूर्यधनाश्रीचा लावायचा आहे, दरबारीचा लावायचा आहे का कुठला लावायचा आहे, ती शेड कुठली आहे स्वराची ती कळण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष ग्रहण केलं पाहिजे. ते म्हणजे तुम्ही आपण संस्कार म्हणतो, पण गुरु किती सांगणार तुम्ही. शेवटी ते राग 50 वेळा 108 वेळा 1008 वेळा गायल्यानंतर, तेवढ्या डबल वेळा ऐकल्यानंतर गुरूंनी सांगून सांगून ते शेड तुमच्या लक्षात येते की ही दरबाराचा हा दैवत असाच असला पाहिजे. मग त्याचे तुम्ही म्हणजे माझ्या मते जे आज स्वरांचे जे फ्रेजेस आहेत रागामध्ये की ही फ्रेज घेतली म्हणजे हा राग सिद्ध होतो. गम ध प रे सा ग म म्हणजे नंद आहे, पण ॲक्च्युली ती फ्रेज कशाला आहे अशी, तर ती फ्रेज माझ्या मते तो मध्यम असा आहे हे दाखवण्यासाठी आहे. स्टुडंट्स करता की जे शिकतात आहेत विद्यार्थी त्यांना ती शेड कळावी यासाठी ही फ्रेज अशी ठेवली आहे, म्हणजे तो राग सिद्ध होत जातो हळूहळू. तर त्यासाठी तुम्हाला शिकावंच लागतं. त्यासाठी तुम्हाला मी कितीही शिकले आणि ऐकलं तरी मला गळ्यातनं तो सूर येण्यासाठी, तशी श्रुती माझ्या गळ्यातून येण्याकरता मला रियाजच करायला पाहिजे. आणि रियाज म्हणजे नुसतं आपला विचार न करता गा असं नव्हे, तर ते तुम्हाला काय आहे ते आधी कळून घेतलं पाहिजे की इतकं सूक्ष्म ज्ञान आहे ते. खरं सांगायचं तर जे ते सांगणारा पण तसा गुरु हवा. आणि माझ्या नशिबाने मला सौभाग्याने मला असे गुरु मिळाले की ज्यांनी ते करून दाखवलं आणि त्यांचे पूर्ण जगामध्ये आज संगीताच्या क्षेत्रामध्ये आज त्यांचं असं ह्याच कारणासाठी नाव आहे की सुराचं जे विश्व त्यांनी तयार केलं गाताना. तर मला त्यांच्याकडनं प्रत्यक्ष मिळालं. मी करते आहे, केलं आहे असं मी अजूनही कधीच म्हणणार नाही, कारण त्याला अजून 4 जन्म लागतील करायला. हो, फारच उंच आणि खोल आणि तर ते पण कळलं मात्र मला. त्यांनी ते थोडंसं आम्हाला प्रसाद दिलेला आहे त्याचा की बघा याच्याकडे. तुझ्या कुटुंबाविषयी आणि तुझ्या घरामध्ये आता पुढच्या पिढीमध्ये कोण गायक तयार होत आहेत त्याबद्दल मी विचारणार आहे, आणि तू घर आणि हे सगळं कसं सांभाळते विचारणार आहे. पण त्याच्यापूर्वी एक विश्रांती. मित्रो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. अशी मधनं विश्रांती घेणं तुम्हाला कदाचित गैर वाटेल, पण त्याची गरज असते. पण कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. देवकी पंडित यांच्याबरोबर सुंदर आणि सुरेल गप्पा गोष्टी आपण करतो. कुठेही जाऊ नका. बा मित्रमंडळी, कबूल केल्याप्रमाणे आलो ना पटकन. देवकी, तुला जी बंदिश गावीशी वाटते तेवढी गाऊन दाखव. मी आत्ता सध्या भूपनट या रागाचा रियाज करते आहे आणि मला तो खूप आकर्षित, मला खूप आवडतो तो राग. मी ताईंचा पण ऐकलाय, माईंचाही ऐकलाय आणि मला तो अर्थात डॉक्टर अरुण द्रविड जे ताईंचे शिष्य आहेत त्यांच्याकडनं हा राग मिळाला आहे. सकाळची वेळ आहे का त्याची? नाही, भूपनट हा संध्याकाळ रात्री गाणं. अच्छा. नट आणि शुद्ध नट आणि अच्छा. भूप, त्याची तुम्हाला आता मनात आहे म्हणून ऐकवते. माननी शेरा गुंद चून चून कले बेल चमेली चंपा गुंद मालनिया
ला. वा. हा खूप मोठा राग आहे. मी आपलं तुम्हाला नुसतं त्याचा ख्यालाची बंदिश ऐकवली. 2 मला प्रश्न नेहमी पडतात, त्याचं उत्तर तुला देता आलं तर बघ. वाद्य लावणं हे एक मोठं शास्त्र आणि गणित आहे असं मला वाटतं. तबला असो, टिपेचा असो किंवा स्वरमंडळ असो, साधा 4 तारांचा तानपुरा असो, सतार असो, व्हायोलिन असो, कुठलंही वाद्य लावणं तुझ्या मते सगळ्यात अवघड असं कुठलं वाद्य आहे की जे लावल्यानंतर आणि सुंदर लावल्यानंतर? अर्थात तंबोरा. हे पण तुम्हाला म्हणजे गमतीशीर गोष्ट आहे की अगेन तंबोऱ्याचे जे जोडाची तारा आहेत, कधीच 2 गोष्टी एकासारख्या एक नसतात. म्हणजे एक्झॅक्ट तीच फ्रिक्वेन्सी जर दुसऱ्या तारेला आली तर ती पहिली तार तुटलीच पाहिजे. हा अनुभव आहे मी. त्यामुळे त्या एकसारख्या वाटतात. त्यांचे जे साऊंड असतात तो एक असतो, कंपन. ते जे नंतर जो वलय त्या सुरांनी तयार होतो तो एक असतो. त्यामुळे आपलं लक्ष जुळवताना तिथे असलं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही तार जुळवता, एखादं समजा जे काय एखादा पेटीचा सूर घेऊन तुम्ही काळी 5मध्ये एक तार जुळवली, दुसरी तार त्याला सारखी वाटावी अशी परत जर तुम्ही त्यांनी फ्रिक्वेन्सी घेऊन तुम्ही जुळवली तर कदाचित ती तार राहणार नाही पहिली. हा निसर्गाचाच नियम आहे. हो, सायन्सच आहे. तर त्यामुळे आपल्या मनात ज्या स्वराची संकल्पना आहे ती जास्तीत जास्त सूक्ष्म होत जाते, शार्प होत जाते. आणि त्यामुळे तंबोरा जुळवणं हा पहिला धडा असला पाहिजे संगीतामध्ये. गाणं वगैरे नंतर, पहिल्यांदा तंबोरा 2 तारा जुळवता येतात का पहा. त्याच्यातच मी म्हणेन गाण्यापेक्षा सुद्धा ना सुराची संकल्पना इथे असते. इथे कुठेतरी फाईन नॉलेज, ज्याला आपण म्हणतो नुसतं पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडची विद्या आहे ही. ते अतिंद्रिय अनुभूती आहे असं मला वाटतं. बरोबर, अतिंद्रिय अनुभूती. त्यामुळे ते तुमचं कुठेतरी कमी पडलं जर असेल तर तुमचं अव्यक्त जे गोष्ट आहे, तुमच्या गाणं व्यक्त व्हायच्या आधी जे घडत असतं ते होतच नाही. त्यामुळे तुम्ही फक्त ऐकलेलं गात असता. तर मला असं म्हणायचं की जेव्हा तुम्ही तंबोरा जुळवता ना तेव्हा तुम्हाला ते दिसतात, सूर दिसायला लागतात. आधी जर दिसत नसतील तर दाखवणारा पाहिजे अर्थात, तो परत गुरुच. तर त्यामुळे ते जे तुम्हाला कळतं की नाही माझा केसभर कमीच लागलाय, जरा अजून त्याला चढवते तार, म्हणजे मग ती करेक्ट त्या पॉईंट तिथे गेल्यानंतर असं वाटतं नाही हा जरा चढलेला आहे थोडं. तर ह्या एफर्टमध्ये, ह्या प्रयत्नांमध्ये तो सूर इतका तुमच्या मनात त्याची जागा, त्याचा दर्जा, त्याचं जे मनात क्लिअर होतं ना की आपल्याला गळा तिथपर्यंत पोचायच्या आधी संकल्पना तयार होणं स्वराविषयी फार महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही असे चालायला लागलं तर तुम्ही नॉर्मल येतं तेवढंच गाणार, पण त्याच्याकडे खरंच पाहायचं असेल, खरंच त्या सुराकडे पाहायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या क्रियेतनं जावं लागेल. आणि माझ्यासाठी फारच उत्तम मार्ग म्हणजे तंबोरा जुळवणे. खरं म्हणजे तंबोऱ्यामध्येच सगळे सूर आहेत असं जे पूर्वीची लोक म्हणत असत. आणि ते कळायला, ते बघण्याला आपल्याला म्हणजे दिसण्याकरताची मेहनत लागते की ते तुम्हाला ते 12 सूर दिसले पाहिजे. म्हणजे दिसणं म्हणजे इथून नव्हे, इथून आणि इथून दिसलं पाहिजे. आणि तुमचं त्यामुळे ते तुमचा जो म्युझिकल मायक्रोस्कोप ज्याला म्हणेन तो खूप अजून शार्प व्हायला पाहिजे. आणि त्याकरता तंबोऱ्याचा अभ्यास, आधार नाही म्हणणार, अभ्यास, आणि त्याला कसं जुळवणं, त्याचं कसं नादमय कसं जुळवणं. मी म्हणेन नादमयतेला पण फार महत्त्व आहे की तिन्ही तंबोरा, तबला, जे काय वाद्य असेल, व्हायोलिन असेल, सारंगी असेल, पेटी असेल, ते सगळं नादमय वाटलं पाहिजे. कारण तुम्ही मेजर करू नाही शकत बियॉन्ड पॉईंट. एका हदपर्यंत तुम्ही की हे करेक्ट आहे का, एक मेजरमेंट आणलं त्याला पलीकडचं आहे. कारण ते कम्प्लीट मग तो कसं नादमय कसं वाटेल वाद्य, ते आवाजाला पण लागू होतं की आपला आवाज सुरात लागतो पण आवाजातून सूर येतो का, स्वर नैसर्गिक येतो का. म्हणजे तो नैसर्गिक करण्यासाठी सुद्धा आपल्याला मेहनत घ्यावी लागते की तो सूर तसाच ती शेड लागली पाहिजे, हे सुद्धा आपल्याला स्वाभाविक होण्याकरता मेहनत घ्यावी लागते. मला असं वाटतं की काही लोक सूर लावतात आणि काही लोकांचे सूर लागतात. एका वाक्यात तू मला सांग की शास्त्रीय गायकी आणि तुमचं लाईट म्युझिक ह्याच्यामध्ये तू रमतेस, नॅचरली शास्त्रीय गायकीत रमतेस हे मला माहिती आहे. तरीही
कधी कधी असं होतं का, कारण तू आता या व्यवसायामध्ये आहेस, तर याच्यातही आनंद घेऊ शकतेस का तू? मला वाटतं जिथे एस्थेटिक्स आहे, जिथे सौंदर्यदृष्टी आहे, ते मग ठुमरी असू दे, ते लाईट म्युझिक भावगीत असू दे, ते भजन असू दे, अर्थात शास्त्रीय संगीतामध्ये जे सूक्ष्म विचार झालेला आहे किंवा योगदान झालेलं आहे. मी योगदान हा शब्द फार नेहमीचा वाटतो, परंतु ते प्रत्यक्ष करणं हे फार दुसरी गोष्ट आहे. म्हणजे जे आपले दिग्गज होऊन गेले, त्यांनी जे दिलंय आम्हाला ते करण्यामध्येच पूर्ण लाईफ जाईल. त्यामुळे ते फार मोठं आहे, तो विषयच वेगळा आहे, ते करत राहण्याची गोष्ट आहे. त्याचा जो आविष्कार आहे ते ठुमरी आहे किंवा भावगीत आहे, अभंग आहे, भजनं आहेत किंवा काही म्हणा फिल्म सिंगीतसुद्धा, तर त्या सगळ्यातनंच ते आलेलं आहे. ते सगळं शास्त्रीय संगीताला कुठेतरी तिकडनंच त्याचा जन्म झाला असं म्हणेन मी. तर कधी कधी असा विचार करते की एखादा मोठा वृक्ष असेल, त्याला वेल असते ती सुंदर असते ना, पण तो वृक्षही तेवढाच मोठा असतो. तसंच लाईट म्युझिक आणि क्लासिकल म्युझिकचं नातं आहे कुठेतरी. ते एकमेकांना खूप छान उदाहरण आहे. हां, कारण ते वृक्ष आहेच, तो त्याच्याशिवाय वेल होऊच नाही शकत आणि वेलही तितकीच सुंदर आहे. तुझ्या कुटुंबाविषयी जरा सांग ना, म्हणजे घरामध्ये आता आणखीन म्युझिक या पुढे कोण कोण पुढे येऊन जाणार? ॲक्च्युली माझ्या घरी म्हणाल तर माझे शिष्यवर्ग आहे, 2-3 माझ्या स्टुडंट्स आहेत. मनीषा आहे आणि केतकी शिकत असे पूर्वी. त्या व्यतिरिक्त गौरी म्हणून एक, अशा 4-5 मुली शिकतात आहेत. शिवाय जावेद अली नावाचा एक गायक आहे, तोही शिकलेला. तर मी शिकवलेलं आहे गाणं. माझी मुलगीसुद्धा थोडं थोडं गात असते, पण ती गाणारी नाही आहे. माझे यजमान सचिन, तोही गाणं भयंकर त्याला आवडतं. त्याला न आवडून चालणारच नाही. म्हणजे भयंकर कसं आवडेल, खूप आवडेल. भयंकर गाणं सुद्धा आवडतं म्हणून. तुझ्याशी खूप गप्पा मारायला आवडेल. नंतर आपण जरूर भेटणार आहोत केव्हा तरी. तुझ्याशी खूप स्वरेल गप्पा मारायला आवडतील. आपण आता झटपट प्रश्न नावाचा एक खेळ असतो, बरं, तर तो खेळूया. मी तुला कठीण नको आपण. नाही आलं तर नाही आलं. चित्रपटामध्ये गायलेलं तुझं पहिलं गाणं कोणतं आणि कधी? पहिलं गाणं अर्धांगी. अच्छा, 1986. अच्छा. तुझी आवडती गायिका? गायिका म्हणजे कुठल्याही ह्याच्यात? हा, कुठले? माझे गुरुजी गाणं सरस्वती किशोरी आमोणकर. गोविंदाग्रज म्हणजे कोण? नाही माहिती. राम गणेश गडकरी. हां, बरं. गाईड चित्रपटाची नायिका कोण होती, आठवत? वैदार आहे. मग फिरण्यासाठी, विचार करण्यासाठी, ट्रिपला जाण्यासाठी, जिथे तू स्वतः बरोबर असू शकतेस, अशी कुठली जागा? माझ्यासाठी माझं घर खंडाळ्याला. 3.5 मुहूर्त कोणते असतात? मी अजिबात त्याच्यामध्ये अज्ञानी आहे. गुड, काय हरकत नाही. असं म्हणतात अक्षय तृतीया आहे, गुढीपाडवा आहे, लक्ष्मीपूजनाचं हे आहे, दसरा आहे, वगैरे वगैरे. मुंबईचं छत्रपती शिवाजी टर्मिनसचं आधीचं नाव काय होतं? विक्टोरिया टर्मिनस. तुला सगळ्यात आवडणारं तुझं कोणतं गाणं? तुझं अजून आलेलं नाही, पण त्यातल्या त्यात मला आवडतं ते श्रीनिवास खळेंचं गाणं, आज वेळीचं कशी सांज झाले. म्हण. जरूर. आज वेळीच कशी सांज झाली, आज वेळीच कशी सांज झाली, मावळला सूर्य नाही, मावळला सूर्य नाही, लांबल्यान सावल्याही अशी आधीच पश्चिमा, कशी आधीच पश्चिमा सांजल्याली, अवेळीच कशी सांज झाली, आज अवेळीच
झाली. तुझे कसे बी आभार मानू नाही मला कळत, पण तू आभार नका मानू, हो सांगतो ना. भरपूर आशीर्वाद द्या. तू एवढ्या सगळ्या धूमधडाक्याने चाललेलं प्रत्येकाचं आयुष्य, गतिमान आयुष्यामध्ये तू आज वेळ काढून ह्या कार्यक्रमाकरता वेळ दिलास, याबद्दल आमचे दूरदर्शनचे संचालक, ॲडिशनल डायरेक्टर मुकेश शर्मा, आमचे या कार्यक्रमाचे निर्माते निरंजन पाठक, ही आमची सगळी टेक्निकल बाजू सांभाळणारी मंडळी आणि मी स्वतः हे तुझे शतशः आभारी आहोत. तू आज आमची ही जी हा जो वेळ आहे तो सुरेल करून टाकलास. धन्यवाद. हां, मला इथे मला तुमच्याशी तुझं एकदा गप्पा गाणं, मारण्यामध्ये पण खूप आक्रमक गाणं मला खूप आवडतं बरं का. तू नाही बस बस तुला आता एक काम करायचं आहे. अरे वा, जोरदार फोटो काढलाय. तू आता ह्या कार्यक्रमाविषयी तुला काय वाटलं ते लिही. आता इथे लिहायचं थोडक्यात. बरं. आजची तारीख घाल, तुला काय म्हणायचं ते म्हण आणि खाली सही कर. सही कर. चालेल. बसून लिह.